नमस्कार, मी सुवर्ण प्राईम टाइममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अमित शहांसंदर्भातली बातमी। अमित शहा हे 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर होते। या दौऱ्याची पुण्यामध्ये सांगता झाली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर यावेळी जोरदार प्रहार केला। अमित शहा यांनी पुन्हा 2019च्या विधानसभा निवडणुकीची आठवण करून देत भाजपने शिवसेनेला कुठल्याही मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली नसल्याचं म्हटलं, तर उलट निवडणुका या फडणवीसांच्या नेतृत्वात करणार असल्याचं शिवसेना भाजपचं एकमत झालं असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। नरेंद्र मोदींमुळे लोकसभा विधानसभेत शिवसेनेचा विजय झाला असल्याची आठवण यावेळी अमित शहांनी करून दिली। तर दुसरीकडे हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात या, आम्ही तुमच्याशी 2 हात करायला तयार आहोत असं खुलं आव्हानच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं। मैं महाराष्ट्र के चुनाव में 2019 में आया था। मैं खुद उस वक्त शिवसेना के साथ जो संवाद हुआ मैंने खुद ने किया है, और मैं फिर से आज कहना चाहता हूं कि उस वक्त तय हुआ था कि देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में चुनाव लड़ा जाएगा और मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी। मुकर गए, सत्ता के लिए हिंदुत्व के साथ समझौता कर लिए। 2 पीढ़ी से जिनके सामने लड़ते थे उनकी गोदी में बैठ गए और कहते थे हमने तो कहा ही नहीं है। वो कह रहे हैं कि मैं झूठ बोल रहा हूं। चलो भैया, 1 सेकंड के लिए मान रहे हैं, मगर आपकी सभा के पीछे जो बैनर लगते थे ना, उसमें आपके फोटो की और मोदी जी के फोटो की साइज जरा देखना। आपकी 1/4 थी। हर भाषण में आपको मोदी जी का नाम देना पड़ता था। आपकी उपस्थिति में मैंने और मोदी जी ने दोनों ने कहा था कि देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में चुनाव लड़े हैं और एनडीए जीतने के बाद देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बने। मैं आज भी कहना चाहता हूं, अगर हिम्मत है इस्तीफा दीजिए, कर दो 2 हाथ, तीनों लोग एक साथ में लड़ने के लिए आइए। भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता तैयार बैठा है। महाराष्ट्र की जनता भी हिसाब किताब करने के लिए तैयार बैठी। इस प्रकार से सिद्धांत विहीन राजनीति किसी भी राज्य की सरकार पसंद नहीं करती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पुण्यामध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना ठाकरे सरकारवर सडकून टीका केली। राज्यातील आघाडी सरकार म्हणजे 3 चाकांचं ऑटो रिक्षावाला सरकार आहे। या सरकारचे 3ही चाकं पंक्चर झालेले आहेत। ते चालत नाही, फक्त धूर सोडतं आणि प्रदूषण करतं अशी टीका करतानाच महाराष्ट्रातील जनतेच्या घराघरात जा, हे सरकार महाराष्ट्राचं कल्याण करू शकतं का असा सवाल करा, असं शहा म्हणाले। कुछ समय पहले आया था, तब मैंने कहा था कि महाराष्ट्र की आघाड़ी सरकार इस प्रकार की सरकार है जो 3 पहिए वाली ऑटो रिक्शा है, जिसके तीनों पहिए अलग अलग दिशा में जा रहे हैं। मगर मेरी थोड़ी गलती हो गई। मैंने बहुत ऑप्टिमिस्टिकली इस सरकार के लिए सोच लिया। आज मैं उसमें थोड़ा सुधार करना चाहता हूं। महाराष्ट्र की आघाड़ी सरकार 3 पहिए वाली ऑटो रिक्शा है, जिसके तीनों पहिए अलग अलग दिशा में है और तीनों पहिए पंक्चर है, जो चलती ही नहीं है। सिर्फ धुआं बाहर निकालती और प्रदूषण बढ़ाती है। अमित शहांनी मविया सरकारवर केलेल्या टीकेनंतर नाना पटोलेंनी त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। अमित शहा यांना सत्तेची गुडमी आली असल्याचं नाना पटोले म्हणाले। केंद्रातील आणि राज्यातील दोन्ही सरकार बरखास्त करा आणि निवडणुका घ्या, अशी मागणी त्यांनी केली। आणि सत्तेच्या गुरमीमध्ये जे लोक असतात तेच या पद्धतीचं वक्तव्य करतात। खरं तर राजीनामा द्यायचा हा केंद्र सरकारला आहे, कारण की केंद्र सरकारच्या बद्दल लोकांमध्ये मोठ्या पद्धतीचा राग आहे। आणि मग काँग्रेसच्या वतीनं आव्हान आहे की केंद्रातलंही सरकार बरखास्त करा आणि राज्यातलंही सरकार बरखास्त करून निवडणुका घ्या, मग एकदा समजेल दूध का पाणी काय होतं। या पद्धतीच्या गरमीच्या लोकशाहीमध्ये गोष्टी करणं हे खऱ्या अर्थानं अमित शहा सारखे देशाच्या गृहमंत्र्यांनी असं वक्तव्य करावं हे चुकीचं आहे।
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचं संविधान लिहून या देशाला आकार दिला. त्यांनी देशाच्या विकासात मोठं योगदान दिलं. मात्र काँग्रेसनं त्यांच्या हयातीत आणि नंतरही त्यांचा सातत्याने अपमान केला, अशी घणाघाती टीका भाजपचे नेते आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर केली. अमित शहा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं. काँग्रेसची सत्ता असताना त्यांना भारतरत्न दिला गेला नाही. देशातील जनतेला बाबासाहेबांचं काम आणि त्यांची थोडवी कळू नये म्हणून काँग्रेसनं कधीच संविधान दिवस साजरा केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच संविधान दिवस साजरा करायला सुरुवात केली, असं म्हणत अमित शहा यांनी काँग्रेसवर हल्ला केला. पूरा जीवन अपमान, अवहेलना, यातना झेली, कितनी कटुता सही, मगर संविधान के निर्माण में कहीं कटुता का दर्शन नहीं हुआ. सब समाज को साथ में रखकर कैसे देश का उत्थान हो सकता है, इसका एक डॉक्यूमेंट बनाया जो हमारा पवित्र संविधान है. और ऐसे आंबेडकर जी को उनके जीवन काल में और उनके मृत्यु के बाद भी अपमानित करने का एक भी मौका कांग्रेस पार्टी ने नहीं छोड़ा, एक भी मौका नहीं छोड़ा. आंबेडकर जी को भारत रत्न तभी मिला जब गैर कांग्रेसी सरकार थी, जब पूरे देश के आसमान पर घनघोर अंधेरी रात्रि जैसा अंधकार था. दूर दूर तक कहीं पर आशा की एक किरण भी नहीं दिखाई पड़ती थी. स्वराज शब्द बोलना, स्वधर्म शब्द बोलना भी कमी पैदा करता था, डर पैदा करता था. उस जमाने में ऐसे समय के अंदर एक युवा किशोर ने स्वराज का संकल्प लिया और पूरा जीवन स्वराज के स्वप्न को सिद्ध करने के लिए यत्न किया. और उनके ये प्रयत्न के कारण ही हिंदवी स्वराज की स्थापना हुई और आगे चलकर न केवल महाराष्ट्र, देश के 2/3 से ज्यादा हिस्से को स्वराज को प्राप्त करने का सौभाग्य मिला. आर्टिफिशियल इंटेलिजेंस, मशीन लर्निंग, बिग डेटा, पेटेंट जैसे कई विषयों में पुणे ऐसा इसका केंद्र बने, इसके लिए मोदी जी ने नई शुरुआत की है. स्टार्टअप को बढ़ावा दिया. सबसे ज्यादा स्टार्टअप पुणे नगरी से ही आए हैं. कुछ तो अब अंतर्राष्ट्रीय मानकों के साथ विश्व की स्पर्धा में खड़े हैं. मैं आज यहां आया तब इतना जरूर बताना चाहता हूं कि पुणे के विकास के लिए मोदी सरकार संकल्पबद्ध है और हमारे मेयर साहब के साथ मिलकर हम पुणे के विकास के लिए कोई कसर नहीं छोड़ेंगे. महाराष्ट्रामध्ये सध्या नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलाय. या प्रचारामध्ये विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर घणाघाती टीका करताना पाहायला मिळत आहेत. अशाच एका वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. ते वक्तव्य म्हणजे हेमा मालिनीच्या गालांसारख्या रस्त्यांचं. गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायत निवडणुकीकरता आयोजित प्रचार सभेमध्ये भाषण करताना आपल्या मतदारसंघातले रस्ते हेमा मालिनींच्या गालासारखे केल्याचं म्हटलेलं आहे. तर खडसेंवर टीका करताना माझे 30 वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे, त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की मी काय विकास केला आहे, असं म्हटलं. राजपूरने गाणं बदलून टाकलं, राम तेरी गंगा मैली होती. 30 वर्षापासून तेच पिक्चर पाहिलं तरी बोर होत नाही. हा नवा हिरो दिवाय जिला टीका घ्यायचा हिरो आहे. आम्ही धोकेबाज नाही, आम्ही गद्दार नाही. आम्ही कोण आहे? आमचा बाप दादा खापर पंतोबा सुद्धा ग्रामपंचायतला मेंबर नव्हता. बाप मेरे बेटी गोदड़ी और सब
सपने में आ गई खाक. माझं चॅलेंज आहे 30 वर्ष राहिलेल्या आमदाराला या माझ्या धरणगावला. जर हेमा मालिनीच्या गालासारखे रोड नसले तर राजीनामा करा. अरे महाराष्ट्राला ज्ञान काय शिकवता पहिले खोलवरचा रस्ता करा बाकी बोला. मी गेल्यानंतर आता रेट वाढवतील. दरम्यान गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर राज्यात मात्र संताप व्यक्त होतोय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी त्या विधानाबाबत माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल असं म्हटलेलं आहे. तर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी गाल पाहणाऱ्यांचं थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा दिलाय. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एका भाषणात वक्तव्य करत असताना आपल्या मतदारसंघातले रस्ते हे हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत असं वक्तव्य केलं. एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून अशा पद्धतीने वक्तव्य करणं हे निषेधार्ह आहे. एखाद्या गोष्टीची तुलना ही महिलांच्या रंगरूपाशी करणं ही संस्कार आणि संस्कृती अतिशय नीच पातळीची आहे. आपण महिलांना दुय्यम वागणूक देताय हे चुकीचं आहे. त्यामुळे आपण जे काही वक्तव्य केले त्याबाबत जाहीर माफी मागावी, अन्यथा आपल्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल. रांजाच्या पाटलाची पाटीलकी छत्रपती शिवाजी महाराजांनी काढून घेतली होती. हे सरकार गुलाबराव पाटलाचं मंत्रिपद काढून घेणार आहे का? सर्वज्ञानींनी शिवीगाळ करून सुद्धा उजळ माथ्याने महाराष्ट्रभर फिरतायत, तर त्या ठिकाणी गुलाबराव पाटील यांना मात्र हेमा मालिनीचे गाल दिसत आहेत. मात्र महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेला यात कुठेही महिलेचा विनयभंग दिसत नाही. हे दुर्दैव आहे. माझं महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आवाहन आहे, तात्काळ या गुलाबराव पाटलावरती गुन्हा नोंद करावा, नाहीतर गाल पाहणाऱ्यांचे गाल आम्हाला फोडता येतात. दरम्यान रस्त्यांची तुलना हेमा मालिनीच्या गालांची करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटील यांनी माफी मागितलेली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री इथं प्रचार सभेला आले असताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. सभेमध्ये या ठिकाणी बोलताना जे बोललं गेलं ते माझ्या मनामध्ये तशी काही गोष्ट नव्हती, पण त्याचा प्रयास करण्यात आला. पण तरी सुद्धा जर कोणाला असं वाटत असेल की याच्याने कोणाच्या भावना दुखवल्या, जरी वाटलं असेल की याच्याबद्दल भावना दुखवल्या असेल तर 100% आपण दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारानं कार्य करणारे कार्यकर्ते आहोत. महिलांचा आदर करणं हे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला पहिलेपासून शिकवलेलं आहे. पण तरी सुद्धा कोणाला वाटत असेल की याच्यामध्ये चुकीचं वक्तव्य झालं असेल तर मी या ठिकाणी माफी मागतो. निश्चितपणाने मी या ठिकाणी आता दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आता व्यक्तिशः त्यांचा बोलणं हा त्यांचा अधिकार आहे, पण बोलताना ओघाने ते बोललं गेलं त्याबद्दल मी या ठिकाणी माफी मागितलेली आहे. आणि ते 100% भाषणामधले वक्तव्य हे आपले काल सगळ्यांनी ऐकलेले आहे. गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचाराला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आलेले होते. यावेळी त्यांनी मविया सरकारवर घणाघाती टीका केली. मविया सरकार हे दारू विकणारं सरकार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर शरद पवारांकडे बार मालक गेल्यानंतर त्यांनी विदेशी दारूवरील 50% कर कमी केल्याचं म्हटलेलं आहे. हे सरकार गरिबांचं सरकार नसल्याचा आरोपही फडणवीसांनी केला. महाराष्ट्रातले सगळे बार मालक, बार चालवणारे, दारूचा बार चालवणारे हे शरद पवार साहेबांकडे गेले आणि सांगितलं, साहेब आमचं फार नुकसान झालं, दारूची विक्रीच झाली नाही, बार बंद होता, आम्हाला मदत करा, आमची लायसन्स फी कमी करा. पवार साहेबांनी त्यांना मंत्र्याकडे पाठवलं आणि सरकारने निर्णय केला की बारच्या लायसन्सची फी अर्धी 50% सूट बारच्या लायसन्सच्या फीवर दिली. एकेकाळी इंदिराजींच्या काळात हा नारा असायचा, वा इंदिराजी तेरा खेळ, सस्ती दारू महंगा तेल. हेच आता या सरकारनं केलं. या सरकारनं पेट्रोल डिझेलचा टॅक्स कमी केला नाही, त्यामुळे देशात सगळ्यात महाग पेट्रोल डिझेल हे महाराष्ट्रामध्ये मिळतं आणि दारू मात्र अर्धी करून टाकली. दारूवरचा टॅक्स अर्धा केला आणि विदेशी दारू स्वस्त करण्याचं काम या सरकारनं केलंय. आणि म्हणूनच माझा सवाल आहे, सरकार कोणाचं आहे? हे गरिबांचं, कास्तकाराचं, शेतमजुराचं, दीन दलित, गरीब ओबीसी यांचं सरकार नाही आहे. हे दारू विकणाऱ्यांचं सरकार आहे. 4 दिवसापूर्वी
आणि प्रफुल्ल भाई नाना भाऊ सांगत होते पैसे नाही. त्याच वेळी या सरकारने निर्णय केला महाराष्ट्रात विकल्या जाणाऱ्या विदेशी दारूवर 50% टॅक्स कमी करण्याचा. विदेशी दारूवर 50% टॅक्स. कोणाला मदत करायला निघालात तुम्ही? कोण आहेत हे विदेशी दारू पिणारे? कोण आहेत हे? धनदांडगे आहेत. विकणारे कोण आहेत? ते धनदांडगे आहेत. त्यांना किती त्रास, यांच्या डोळ्यात किती अश्रू, यांना किती त्रास. दारू महाग झाली. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मीही त्यांच्याकडून संयम शिकले असं म्हणत पंकजा मुंडेंनी फडणवीसांवर स्तुती सुमनं उधळली. आष्टी नगरपंचायतीच्या प्रचारादरम्यान जाहीर सभेमध्ये पंकजा मुंडे बोलत होत्या. हे दोघं गेले होते देवेंद्र फडणवीसांकडे 50% जागा द्या म्हणून. ते ऐकून घेतलं त्यांनी. ते खूप ऐकून घेतात. त्यांच्याकडनं मी नेहमी सांगते की शिकण्यासारखं आहे पेशन्स. हे दोघं गेले होते देवेंद्र फडणवीसांकडे 50% जागा द्या म्हणून. ते ऐकून घेतलं त्यांनी. ते खूप ऐकून घेतात. त्यांच्याकडनं मी नेहमी सांगते की शिकण्यासारखं आहे पेशन्स. शिवसेनेचं शिष्टमंडळ गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला गेलेलं आहे. पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी निवेदन देण्यात आलं. कर्नाटकात शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाली. पुणे शहर शिवसेनेनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी पुणे शहर शिवसेनेनं अमित शहांना निवेदन दिलं आहे. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. वैभव, काय सांगाल? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यामध्ये होते आज आणि त्यावेळेला शिवसेनेकडून त्यांना निवेदन दिलं गेलं असं कळतंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं विटंबना जी कर्नाटक बंगळुरू इथं झाली त्याच्या प्रकरणामध्ये काय हे निवेदन आहे? सुवर्णा, महत्वाची गोष्ट म्हणजे पुणे महापालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन जे ते पायाभरणी सोहळा जो आहे तो करण्यासाठी अमित शहा आज पुणे महापालिकेमध्ये आलेले होते आणि त्याच वेळी शिवसैनिकांनी आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे पुण्यातून दूरध्वनीवरून आपल्या सोबत होते. शिवसेनेच्या पुण्यातल्या शिष्टमंडळानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यावेळेला त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. कर्नाटकात बंगळुरूमध्ये जो काही प्रकार घडला त्याचा निषेध या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे आणि कारवाई यावर झाली पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. बातमी साताऱ्यातून आहे. साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजे आणि उदयनराजे भोसले यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला. शिवेंद्रराजेंच्या टीकेला उदयनराजे भोसले यांनी उत्तर दिलंय, आम्ही नारळ वाढवून जनतेची चांगली कामं करतो, मात्र तुम्ही तर लोकांची घरच फोडायची कामं करता, असा घणाघाती आरोप उदयनराजे भोसले यांनी केलाय. लोकांची घरं फोडण्यापेक्षा आमची नारळ फोडून लोकांची कामं करणारी गँग चांगली, असं उदयनराजे भोसले म्हणाले. काही दिवसांपूर्वी शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवर टीका करताना उदयनराजेंची गँग म्हणजे नारळ फोड्या गँग असा उल्लेख केला होता. वय वाढलं पण बुद्धी लहान मुलापेक्षा कमी होत गेली आणि मग नारळ फोडी गँग. हो, सार्थ अभिमान आहे का? तर आम्ही काम करतो, लोकांच्या हिताचे काम, लोकांना जे त्यांना अपेक्षित आहे त्यांनी जो विश्वास आमच्यावर जे दर्शवलाय त्याला पात्र राहणं आमचं कर्तव्य आहे आणि त्या हिशोबाने आम्ही आजपर्यंत वाटचाल केली, कामं केले म्हणून आम्ही नारळ फोडतो. एवढ्या पर्सनल लेवलला खरं तर जाणं मी माझ्या लेवलच्या कमी समजतो, पण फार वैयक्तिक पातळीवरती दिशाहीन झालेले, अत्यंत संकोचित वृत्तीचे असणारे काही लोक असतात. त्यामुळे त्यांच्याकडनं फार अपेक्षा करणं म्हणजे त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं होतं. गोवा मुक्ती दिनाचा हिरक महोत्सव पणजीसह संपूर्ण राज्यात
मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुक्तिदिनानिमित्त गोव्यात हजेरी लावली, गोव्यातील जनतेला संबोधित केलं। वेगवेगळ्या प्रकल्पांचं गोव्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आलं। त्यावेळी मोदींनी गोव्यासाठी 60व्या मुक्तिदिनानिमित्त तब्बल 600 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ गोव्यामध्ये केला। यात आग्वाद किल्ल्यातील संग्रहालय, गोवा मेडिकल कॉलेजमधील सुपर स्पेशालिटी ब्लॉक, दक्षिण गोव्यातील नव्या जिल्हा रुग्णालयासह मोपा विमानतळातील कौशल्य विकास केंद्र आणि दबर्ली नावेलीसह मडगावातील गॅस इन्सुलेटेड उपकेंद्राचं सुद्धा उद्घाटन करण्यात आलं। जैसे वीरों के बारे में इनके भीतर एक छटपटाहट थी, क्योंकि उस समय देश का एक हिस्सा तब भी पराधीन था। कुछ देशवासियों को तब भी आजादी नहीं मिली थी। और आज मैं इस अवसर पर ये भी कहूंगा कि अगर सरदार वल्लभ भाई पटेल कुछ वर्ष और जीवित रहते तो गोवा को अपनी मुक्ति के लिए इतना इंतजार नहीं करना पड़ता। या सगळ्या घडामोडींसह प्राईम टाईममध्ये इथेच थांबतो आहोत। मात्र न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांनी घराबाहेर पडताना कुठल्याही परिस्थितीत मास्क लावायला विसरू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सॅनिटायझर स्वतःजवळ बाळगा। ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर त्याची रुग्णसंख्या जी महाराष्ट्रात वाढत चालली आहे त्या पार्श्वभूमीवर काळजी घेणं नितांत गरजेचं आहे। न्यूज 18 लोकमतवरच्या दिवसभरातल्या घडामोडी असतील किंवा ताजे अपडेट्स असतील ते घेण्याकरता news18lokmat.com या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर आम्हाला फॉलो करा। इथेच थांबतो, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।